बातमी हिट अँड रन प्रकरणातली। मिहिर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। वरळी हिट अँड रन प्रकरणातील कोर्टाने मिहिरला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तसंच वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिरने दाढी आणि केस गाडीतच कापल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली। मिहिरने अपघात झाल्यानंतर लपवण्यासाठी वेगवेगळ्या जागा बदलल्या, मदतीसाठी अनेकांना फोन केले अशी माहिती कोर्टात देण्यात आली। ओळख लपवण्यासाठी आरोपी मिहिरनं गाडीत केस आणि दाढी कापली। गाडीची नंबर प्लेट गहाळ असून शोध सुरू करण्यात आलाय। मिहिरकडून लपण्यासाठी अनेकांशी संपर्क झाला। मिहिरला लपण्यासाठी कोणी मदत केली याचा तपास केला जातोय। दरम्यान वरळीतील हिट अँड रन प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते। जुहूमधील तापस बारवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे। बुलडोझर चालवण्यात आलाय। याच बारमध्ये बसून आरोपी मिहिर शाहने अपघाताआधी आपल्या मित्रांसोबत पार्टी केली होती। हिट अँड रनच्या घटनेनं का होईना अखेर तापस बारच्या अनधिकृत बांधकामावर पालिकेचं लक्ष गेलंय। एका महिलेचा बळी गेल्यानंतर पालिकेला या बारवर कारवाई करण्याची जाग आली आहे। बारचा अनधिकृत शेड पालिकेकडून पाडण्यात आलाय। वरळीतील हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबियांची आदित्य ठाकरेंनी भेट घेतली। तसंच या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात घ्या अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। तसंच बार तोडला तसा मिहिरच्या घरावर बुलडोझर चालवणार का असा सवाल आदित्य ठाकरेंनी सरकारला केलाय। तर दोषींना पाठीशी घालणार नसल्याची ग्वाही पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे। जसं फरफटत नेलं त्यांनी, हे खूप भयानक आहे आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक करून शिक्षा ही झालीच पाहिजे आणि सगळ्यात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे। माझं तर म्हणणं आहे की ह्या इकडे कोळीवाड तर भर चौकात सोडा, तुम्ही इतर जे कोण असतील, मग रस्ता कोणी बनवला त्याच्या घरावर न्याल, तुम्ही सगळं कराल, पण मिहिर राजेशाच्या घरावर चालणार आहे की बुलडोझर, हे ऐकणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे। ये भी जब हुआ तो मैंने पहले पुलिस कमिश्नर को कहा कि इसमें कोई भी हो, कानून के सामने सब बराबर है, कोई बड़ा छोटा नहीं होता। और हिट एंड रन में जो दोषी है, जो गुनाहगार है, उनको बिल्कुल बख्शा नहीं जाएगा, उनके ऊपर कड़ी कार्रवाई हो जाएगी। उनकी जो भी है कोर्ट की कार्रवाई होगी, पुलिस की कार्रवाई होगी।